गावामध्ये शोकाकुळ वातावरण पाहायला मिळतंय. काल शासनाकडून 5 लाखांची मदत जी आहे ती जाहीर केलेली आहे. काय सांगाल या घटनेबद्दल आणि शासनाच्या मदतीबद्दल? हे बघा, पालघर जिल्ह्यामध्ये हा खूप मोठा अपघात, खूप मोठी घटना घडलेली आहे. मुंबई अहमदाबाद हायवे धानोरी या ठिकाणी ही घटना घडलेली आहे. मौजे बापूगाव या ठिकाणून हे लग्नाचं वऱ्हाड चाललं होतं आणि गुजरातवरून येणाऱ्या भरधाव कंटेनरने त्याला धडक दिलेली आहे. ती धडक अशामुळे लागली गेली की राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी जो अंडरग्राऊंड ब्रिज आहे तिथून साईडने जो सर्व्हिस रोड दिला पाहिजे तो दिलेला नाही त्या ठिकाणी आणि त्याच्यामुळे हा अपघात घडलेला आहे. खरं म्हणजे काल मी स्पॉटवर गेलो, तिथे पाहणी केली ग्रामस्थांकडून आणि पोलीस प्रशासनाकडून काही मला माहिती मिळाली. त्यानंतर पुन्हा मी कासा ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी सुद्धा गेलो. त्या बोडी मी पाहिल्या. त्या बोडी पाहिल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं का ते जे मृत झालेली जी व्यक्ती आहे ती 35-30-40च्या वयोगटातली आहे, म्हणजे तरुण आहे आणि ती घरातली कुटुंब प्रमुख आहे आणि ती कमवणारी, म्हणजे घरामध्ये उत्पन्न कमवणारी ती व्यक्ती होती. त्याने प्राणाला ती मुकलेली आहे. म्हणून खरं म्हणजे सुरुवातीला प्रथमतः मी या राष्ट्रीय NHI वर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल पाहिजे, हे झाला पाहिजे, ही मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून मागणी करतो. त्याची चौकशी झाली पाहिजे म्हणून मी पत्र सुद्धा देणार आहे. त्याचप्रमाणे काल जे शासनाने या मृत व्यक्तीला जे आर्थिक सहाय्य जे काल त्यांनी जे जाहीर केलेलं आहे ते 5 लाखाचं जाहीर केलेलं आहे. म्हणून माझी अशी मागणी आहे की 5 लाखामध्ये आपण एखाद्या व्यक्तीच्या जीवाची किंमत लावू शकत नाही, परंतु हे झालेलं आहे, घटना घडलेली आहे, आपल्या हातात नव्हता. म्हणून शासनाने 5 लाखाऐवजी 10 लाख रुपये किंवा त्याच्यापेक्षा जास्त हा सरकारने विचार करावा आणि त्यांना आर्थिक सहाय्य करावं, असं मी आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत हे निवेदन पोहोचवतो. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर मधील धानिवरी या ठिकाणी जो वऱ्हाडाच्या गाडीचा काल भीषण असा अपघात झाला. या अपघातामध्ये तब्बल 13 जणांचा मृत्यू झालाय, तर 20 पेक्षा अधिक वऱ्हाडी जे आहेत ते गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावरती सध्या पालघरच्या धुंदलवाडी येथील वेदांता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जे मयत आहेत, ज्यांचा 13 जणांचा मृत्यू झालाय, त्यांच्यावरती आज त्यापैकी 12 जणांवर बापूगाव येथे एकत्रित अंत्यसंस्कार जे आहेत ते करण्यात येणार आहेत. आपण बघू शकतो मी सध्या बापूगाव मधील लाखनपाडा येथे आहे आणि या ठिकाणी हे 12 मृतदेह जे आहेत ते आताच अंत्यदर्शनासाठी आणण्यात आलेले आहेत. खरं तर याच बापूगाव मधील 12 जणांचा या दुर्दैवी अपघातामध्ये मृत्यू झाला व वाहिन्यांमधून हे मृतदेह जे आहेत ते या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत आणि मोठा शोकाकुळ जे वातावरण आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणावर एकाच कुटुंबातील 2 ते 3 व्यक्ती गेल्याने या कुटुंबांवर मोठा आघात झाल्याचं पाहायला मिळत आहे. शासनाकडून काल या संदर्भात मयत जे आहेत त्यांना, त्यांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे. मात्र ही मदत कमी असल्याचं सांगत निकोले यांनी 10 लाखांपेक्षा जास्त मदत द्यावी अशी मागणी केली आहे. एकूणच पाहिलं तर काही वेळातच राज्याचे आदिवासी विकास मंत्री जे आहेत अशोक उईके ते या ठिकाणी दाखल होतील आणि त्यानंतर या 12ही जे मृतदेहांवर आहे ते अंत्यसंस्कार केले जातील. न्यूज 18 मराठीसाठी राहुल पाटील, पालघर.